हॅलो. तर आमची सवारी निघाली धबधब्याच्या शोधात. लाल परी तर नाही दिसली, पण ही लाल ट्रेन दिसली. आणि ते नको ते व्हिडिओ काढताना. In 200 meters, you will arrive at your destination. तर मस्तपैकी आम्ही चाललोय धबधब्यावर. हाय, मी मयुरी, ही नेहा. आणि खूप दिवसानंतर आम्ही मस्तपैकी फिरायला आलोय धबधब्यावर. खूप दिवसापासून चालू होतं की जायचं आणि फायनली शेवटी आम्ही आज आलोय. सो बघूयात. माझ्या फ्रेंड्सला डिस्टर्ब न करता त्यांचा चोरून व्हिडिओ काढताना मी इथे पुन्हा मी थोडी फ्लेक्स करताना. हाच तो निसर्ग ज्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय, आणि हाच तो धबधबा ज्यासाठी आम्ही इथं चढलो. इथं आमचा हा हुल्लडपणा सुरू. इथे आमचं मस्तपैकी खेळणं चालू आहे. सध्या आम्ही कधी धरणात उतरलोच नाही. सॉरी, धबधब्यात. आणि हा अतिशय उन्मटपणा चालू आहे, उन्मट. इथं एकमेकांवर पाणी टाकून झाल्यावर माझी मैत्रीण मला साथ देताना. वाटलं नव्हतं आयुष्यामध्ये हा क्षण पण होईल. खूप मजा मस्ती आम्ही या ठिकाणी केली. जिंदगी की कुछ पल खुशी में बीत रहे हैं. तिकडे मागे एक आदिमानव खेळतोय पाण्यामध्ये आणि मागे मस्तपैकी धबधबा. या ठिकाणी मस्तपैकी हिरवा निसर्ग, महेशचा हावरा निसर्ग चालू आहे. लेट्स सी. खूप मस्तपैकी एवढं भिजून सुद्धा हिची इच्छा झाली नाही. हो हिची. हे बघा, ही अजून भिजायचंय तिला. तिथे इतकी घाबरत होती ना. अरे ते पाण्यात गेलं जाते. हा ब्लॉग मध्ये फक्त हा प्रायव्हेट ब्लॉग. नो वे. हा काय म्हणतात, कौटुंबिक ब्लॉग आहे. फॅमिली ब्लॉग आहे. याच्यात फक्त हा होणार आहे. सिलेक्टेड लोकांना नाही सगळ्या फ्रेंड्सला दिसणार हा ब्लॉग. इथे आम्ही आमची आवडती पोज करताना. या ठिकाणी 3 फुटाचा गड चढून मी जसं काय माउंट एव्हरेस्ट चढल्यासारखी फील करत होते. आणि पुन्हा तीच नको ती पोज. 4 पावलाचा गड आहे. माझी काळजीच्या पोटी माझ्या फ्रेंड्सने मला पुन्हा बोलवलं आणि मी निघून आलो. खेळ मजा करून झाल्यावर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरू झालो. खेळून फिरून निसर्गाचा आनंद घेऊन झाल्यावर तेच आपला नेहमीचा मस्ट हॅव व्हिडिओ. अब पेट पूजा तो होगी ना, हमारी नेहा तैयार हो रही है खाने के लिए. नेहा